अमरावती जिल्ह्यामध्ये पुन्हा रवी राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे। आता रवी राणांनी बच्चू कडूंच्या अर्थात तिसऱ्या आघाडीविषयी खळबळजनक दावाच केलाय। पाहूया। राज्यात एकीकडे ऑक्टोबर हिटमुळे वातावरण तापलंय, तर दुसरीकडे विधानसभेआधी राजकीय वातावरणही तापू लागलंय। अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीत शिगेला पोहोचलेला रवी राणा विरुद्ध बच्चू कडू हा संघर्ष आता विधानसभेतही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। प्रहार जनशक्तीचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाचे एकमेव आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यावरून रवी राणांनी खळबळजनक दावा केलाय। शिंदेसोबत साठगाठ करून शिंदे गटामध्ये ज्या पद्धतीने राजकुमारला पाठवलं, बच्चू कडूची ही खेडी आहे की नेहमी बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया अशा प्रकारचं धोरण घेऊन जेव्हा बच्चू कडू राजकारण करते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। बच्चू कडूंवर हल्लाबोल करतानाच रवी राणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही इशारा दिला। जर शिंदे सेनेने त्याला राजकुमारला तिकीट दिली तर त्या ठिकाणी आम्ही त्याच्या विरोधात काम करू, कारण की आम्हाला ज्या पद्धतीने महायुतीच्या विरोधात राहून नवनीत राणाच्या विरोधात बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी जे काम केलं, महायुती धर्म पाळला नाही, तो मेलघाटमध्ये सुद्धा महायुती धर्म पाळला जाणार नाही। दरम्यान बच्चू कडूंनी तिसरी आघाडी ही सत्ताधाऱ्यांना मदतीसाठीच असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायत। महाराष्ट्रात जेव्हापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तेव्हापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात इथे पक्षांमध्ये फोडाफोडी आणि पक्षाच्या सोयीचं राजकारण सुरू आहे। राजकुमार पटेलांनी फक्त एका दिवसात कसा का पक्ष बदलला? एक आठवड्यापर्यंत त्यांना सगळे निधी भेटायचे, बच्चू कडूच्या सोबत ते राहायचे, बच्चू कडूच्या सोबत ते राजकारण करायचे। ही जी तिसरी आघाडी आहे ते कुठे ना कुठे सरकारचं पाठ भरलेलं आहे। एकीकडे रवी राणांनी बच्चू कडूंविरोधात आघाडी उघडली आहे, तर दुसरीकडे बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होणार असं बोललं जातंय। अशात बच्चू कडू स्वतःला कसं सिद्ध करतात ते बघावं लागेल। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।